6वा वर्ग तिंगे आपण नेहमीच बोलत असतो. हा थोडा वेळ शांत राहा. बघा, आज अचानकपणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीतच नव्हतं का ऐन वेळेवर या ठिकाणी काय प्रोग्राम आयोजित करत आहोत. परंतु काल 7:30ला हा रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर जो आपला शिवाजी सोसायटीचा ग्रुप आहे त्याच्यावर मेसेज येऊ लागले. तेव्हा मी बघितलं की आपले विद्यार्थी लागेल की नाही, आणि लागेल याची मला पूर्ण जाणीव होती का विद्यार्थी कॅटेगरी मध्ये असल्यामुळे लागतील काही मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी पर्सेंटेज थोडं काही 1 मार्कानं वाढलेलं होतं. रिझल्ट बघितल्यानंतर दोन्ही विद्यार्थी सिलेक्ट दिसले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने आपण यशस्वीपणे त्याचं नियोजन करून जर आपण अभ्यास केला, ऐन वेळेवर आपण परीक्षेला बसतो आणि परीक्षेत बसलो आणि वेळेवर पेपर द्यायला जातो तर नसतो. जुलैच्या 15 तारखेपासून मागील जुलै 2024 च्या 15 तारखेपासून जेव्हा मी क्लास सुरू केला सकाळी 9:20ला सुरू करायचा किंवा 9:30ला सुरू करायचा तर 10:10ला 10:20ला करायचा. हा उपक्रम जवळपास 10 महिने चालला. आता हा 10 महिने उपक्रम नाही चालला. हे विद्यार्थी 9व्या वर्ग 8व्या वर्ग जेव्हा 7व्या वर्गात होते, 7व्या वर्गात असताना दिवाळीपर्यंत दिवाळीपासून इतिहास आणि भूगोल विषयाचा जो NMS करता 35 मार्काचा ते असतो तो 7व्या वर्गात असतानाच मी तो उपक्रम सुरू केला, याला शिकवणं सुरू केलं. तेव्हा ते विद्यार्थी म्हणजे इतिहास आणि भूगोल 35 मार्काचा असतो. या 35 मार्कापैकी अक्षराला 35 मार्क भेटले आणि नव्याला 34 मार्क भेटले. म्हणजे भेटण्याला कारण म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. आणि जेही विद्यार्थी अयशस्वी झाले, नापास झालेले आपण म्हणतो, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 30 पेक्षा जास्त मार्क आहे. विद्यार्थ्यांना काय द्यायला पाहिजे हे महत्वाचं नाही, आणि विद्यार्थ्यांना आपण जो भाग शिकवलो तो खरोखरच त्या विद्यार्थ्यांना समजले की नाही हेही महत्वाचं असते. म्हणजे फक्त 2 महिन्याचा आपण 3 महिन्याचा नाही, त्यासाठी पूर्ण नियोजन करून जर आपण खरोखरच जर शिकवलं तर विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. ते त्या दोन्ही विद्यार्थिनींनी साध्य केलेलं आहे. मार्गदर्शनाची भूमिका आम्ही निभावलेली आहे. म्हणून जो हरतो म्हणजे चॅम्पियन बनण्यासाठी आपल्यामध्ये आपलं जसं स्वप्न असेल, आपलं एखादं ध्येय असेल, त्या ध्येयासाठी आपली डिझायर, आपली इच्छा, आपलं ड्रीम, ह्या 2 गोष्टी बरोबरच तिसरी गोष्ट असते. ती तिसरी गोष्ट कोणता आहे? 9वा वर्ग विजन. ज्या विद्यार्थ्याला आपलं विजन पूर्ण करायचं असेल, आपलं ध्येय पूर्ण करायचं असेल, म्हणजे आपला इच्छा आहे, आपलं स्वप्न आहे, आपलं विजन आहे, तर त्यासाठी आपल्याला आपली कृती अंमलात आणावी. ऍक्शन ही महत्वाची गोष्ट आहे. कोणतंही काम असेल स्वतः कृतीत आणावं लागतं, आणि ते कृतीत आणून जर अंमलात आणलं तर आपण स्मार्ट बनवू शकतो. जे 9व्या वर्गाला या वर्षी 10व्या वर्गाच्या इंग्रजीच्या 1.4 मध्ये दिलेला आहे. म्हणजे आपण यशस्वी होतो असं नाही, सर्वच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, नैसर्गिक गुण आहे. त्याच्यावर आपल्याला म्हटलं जे स्वतः प्रथम आपल्याला आपला स्वतःचा कॉन्फिडन्स आहे हा लो लेवलवर आहे, हाय लेवलवर आहे तपासणं आहे. जसं आता काल मोरे सरांनी सांगितलं निपुण भारत, काय विद्यार्थी मला वर्गात गेला तर सर निपुण म्हणजे का? मग खरोखरच मग आम्हाला तुम्ही अप्रकार समजता. निपुणचा अर्थ होतो आपण पारंगत असणे. निपुण महाराष्ट्र आणि निपुण भारत
निपुण महाराष्ट्र म्हणजे साक्षरता, ज्या पायाभूत सुविधा आहेत, पायाभूत साक्षरता त्या विद्यार्थ्याला वाचन लेखन ह्या क्रिया येणं आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी तो विद्यार्थी 30व्या क्वालिटीवर 35व्या थरापर्यंत तो जायला पाहिजे, तेव्हा त्यात तो विद्यार्थी निपुण होईल आणि नंतर तो प्रवीण होईल. म्हणजे गव्हर्नमेंटच्या हे लक्षात आलं का प्रत्येक शाळेमध्ये असे काही विद्यार्थी आहेत की ते कुठेतरी अभ्यासात कमी पडत आहे आणि ती गोष्ट शासनाला जाणवली म्हणून त्याने निपुण महाराष्ट्र कृती आराखडा हा 2026-2027 या वर्षामध्ये प्रत्येक शाळेमध्ये राबवायचा असतो. म्हणून जे विद्यार्थी हरले त्या कमी मार्क भेटले तसं नाही, आपल्याला खचून नसतं जायचा. तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला अतिशय प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक शिक्षकाने जर खरोखरच मेहनत केली, काय येणारा 7वा वर्ग आहे, पुढच्या 7व्या वर्गातल्या विद्यार्थीमध्ये यशस्वी होऊ शकतो तो गुण. बाकीच्या मध्ये गवळीमध्ये टॅलेंट आहे पण यांच्याकडे अभ्यासाकडे लक्ष नसते, चिवचिव असतो. जसं शांत होती नव्या आणि नव्यानं ते ध्येय पूर्ण केलेले आहे, तिचा जो विजय होता तो पूर्ण केलेला आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी कॅलेंट, जसं पुढचे नेक्स्ट जे 6व्या वर्गाची बॅच आहे त्याच्यातला माझ्या मते मी 6 विद्यार्थी पुढच्या सिलेक्ट होतील, तर मला आत्मविश्वास आहे. म्हणजे त्याच्यात काम करण्याची जिद्द आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये आहेत. 6 विद्यार्थी, काही पोटाच्या 2-3 आहेत, आमच्या अंजीच्या आहेत. म्हणजे ते त्यांच्याकडे दिसते. बाकी विद्यार्थ्याकडे अभ्यास करायचा आहे बा म्हणून नाही, फक्त शाळेत आलो आणि शाळेत बसलो, शाळेत गेलो एवढंच असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता असते, ती आपल्याला आपल्या कृतीत आणून ती ऍक्शन पूर्ण करायची असते, तेव्हा आपलं जो ध्येय असतो हा ध्येय पूर्ण होत असतो. जी परीक्षा आपण एनएमएची दिली ही IAS लेवलवरची आहे असं म्हणायला हरकत नाही, UPSC लेवलची आहे. आणि ही परीक्षा पास झाला म्हणजे ती विद्यार्थी ती ध्येयापर्यंत आपलं पुढचं जो विजन राहील, आपलं ध्येय राहील की आपल्याला UPSC क्रॅक करायची आहे किंवा नीटला जायचे आहे, त्या परीक्षेमध्ये हा दोन्ही विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात आणि होणार. ती ध्येयाची वाटचाल आणि सतत जर अशाच प्रकारे ठेवली तर भविष्याचं याचं जो काही ध्येय असेल ते ध्येय गाठू शकतो. आणि त्यासाठी जोपर्यंत आपण शिक्षक सतत परिश्रम करणार नाही, आपण आपला मुलगा असेल घरचा तर आपण त्याकडे लक्ष देतो, त्यांनीच ते पूर्ण व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने जर आपल्या मुलावर आपण जेवढा वेळ खर्च करतो तेवढंच हा माझा विद्यार्थी, हा शाळेच्या विद्यार्थ्याने हा माझा विद्यार्थी आहे. बसून 4 मिनिटं थोडं, हा माझा विद्यार्थी आहे हे जर आपण प्रत्येक शिक्षकाने ठरवलं तर खरोखरच तो विद्यार्थी आपल्या मुलाप्रमाणे घडवू शकतो. आणि ते जाणीव आहे की आज संजयजी कांबळे आहेत, पेटकरजी आहेत, त्यांना सांगू इच्छितो की त्या पद्धतीनं आम्ही शाळेत नियोजन करून ते विद्यार्थ्याला घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. मग 10वीच्या आपण त्यांनी सांगितलं, पेटकरजी का तुमच्या घरी आल्यानंतर आम्ही 4-5 लोकांना तुम्हाला सांगितलं होतं की जर आज सरांनी 10वीचा अभ्यासक्रम पूर्ण केला, चांगला केला, आपण कोणत्याही शिक्षकामध्ये ते बोलण्याची हे नाही, मी तुम्हाला गॅरंटी देतो का तिच्या ट्युशनचा खर्च आपण उचलू, मी स्वतः देईन आपल्या याच्यामधून. म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये काम करण्याची ती ध्येय गाठण्याची क्षमता आहे. अशाच विद्यार्थ्यावर खर्च करायला हरकत नाही आणि त्यासाठी सतत परिश्रम जर विद्यार्थी करेल तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. पुढील वाटचाली करता पुन्हा एवढीची परीक्षा नाही, आपल्याला पुढच्या वर्षी आपल्याला एनएमएची परीक्षा MTS ची परीक्षा द्यायची आहे. 9व्या वर्गात गेल्यानंतर 9वीची परीक्षा आहे.
नववीला आपण 5वीला नवोदयची देत होतो, आता 9वीतून 8वीतून सुद्धा आपल्याला नवोदयला जाता येते. आपण जिल्हा परिषदच्या शाळा म्हणतो, तर जिल्हा परिषद शाळेत सुद्धा चांगलं शिक्षण दिले जाते. आपल्या पुलेच्या शाळेत 7वीचा विद्यार्थी तो सुद्धा NMAची परीक्षा पास झालेला आहे. आपले महत्वाची बाब म्हणजे वर्धा जिल्ह्यातून जी SC कॅटेगरीची लिस्ट लागली आहे, त्याच्यामध्ये अक्षर आंबेडकर हे 3ऱ्या क्रमांकावर आहे. एक अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आपण ग्रामीण भागात राहून योग्य सोयीसुविधा नसताना सुद्धा जर आपले विज्ञान आणि गणिताच्या जर तासिका योग्य झाल्या असत्या तर सर्व विद्यार्थी आणखीन आपल्या जिल्ह्यात प्रथम आले. फक्त 2 मार्काचा डिफरन्स आहे. जे पहिली मुलगी आहे वर्धा जिल्ह्याची आणि आपली मुलगी याच्यामध्ये 2 मार्काचा डिफरन्स आहे. म्हणजे मॅथ आणि सायन्स मध्ये अगदी मार्क कमी आहेत सर्व विद्यार्थ्यांना. जर ते क्लास यशस्वी झाले असते, कारण की आमचे मुख्याध्यापक होते शेख सर, त्यांनी असेपर्यंत सकाळी 8 वाजता यायचे आणि वर्षभर त्यांनी क्लास घेतला आहे ना बेटा. त्यांनी वर्षभर क्लास घेतला. ज्या दिवशी मुख्याध्यापक पदावरून इथून निघून गेले त्या दिवशी त्यांनी क्लास घेतला, म्हणून त्याला त्या विषयामध्ये कमी जास्त मार्क मिळाले असं म्हणायला लागत नाही. हीच महत्वाची बाब आहे. आपण पालकाकडे गेल्यानंतर ऍडमिशन करता आम्ही सर्व काही करू. पालकांनी सुद्धा काय करतो, आपण ऍडमिशन करतो बरं वर्षभर त्या शाळेशी भेटत येत नाही, त्या शिक्षकाशी जो ऍडमिशन करता येते त्याला विचारायला पाहिजे का खरोखरच वर्षभर आपण अध्यापनाचे कार्य करत आहात का. कमीत कमी आपण गेल्यानंतर त्याला मुलीला विचारायला पाहिजे, मुलाला विचारायला पाहिजे की खरोखरच का आज तासिका झाल्या का, इंग्रजी तासिका झाली का मॅथची तासिका झाली का. तेव्हा त्या मुलाला सुद्धा कळकळ वाटते, नाही पप्पा विचारते मम्मी विचारते, मी अभ्यास करायला पाहिजे. यावर्षी आपल्या 2 मुलग्याला पुढच्या वर्षी सिलेक्ट होतील असं आहे, परंतु त्यासाठी सगळ्याला सतत परिश्रम करावा लागेल. आपण सांगितलं यावर्षीचा माझा विजन आहे की आपण NMAच्या परीक्षेचे क्लास घेणार नाही. 10व्या वर्गाचा क्लास लॅंड वर्षभर 10वीच्या विद्यार्थ्यांना मी आश्वासन दिलं, लेखी आश्वासन आहे आपलं, त्या वर्षभर 9 वाजे क्लास होईल तर 10 वाजता बंद होईल. आणि त्या विद्यार्थ्यामध्ये आवड आहे शिकण्याची, प्रत्येक विद्यार्थ्याचा आवड आहे. का समजलं त्या विद्यार्थ्याला, त्या विद्यार्थ्याच्या त्या खोलापर्यंत जर गेलं तर सगळे विद्यार्थी ही यशस्वी होऊ शकतात. आणि हे या शाळेमध्ये करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू. पुढील वाटचालीसाठी अक्षरा आणि नवव्या हिला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे लाभलेले भाषण थांबवितो. जय हिंद, जय भारत.